हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा ब्लाऊजची मापे घेऊया. बघा किती आहे, 6.5 आलेलं आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन 7 घ्यायचं आहे. तर बघा पुढच्या गळ्याचं माप घेतलं. आता मागच्या गळ्याचं माप घ्यायचं किंवा उंची घ्यायची. बघा असं ताट करून घ्यायची. उंची किती आहे बघा, इथं 14 आहे. तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, तुमची जी किती असेल ती घ्यायचं. बघू शकताय तुम्ही 15 घेतले तरीही चालेल. आता बॅकचा गळा बघा किती आहे, तर इथे किती आहे 9.5 आला, तर अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनचं असं आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा इथं माझा 10 आलेला आहे, तर 10.5 मी गळा घेत आहे. बघा शोल्डर बघा ह्या खांद्यापासून ह्या खांद्यापर्यंत किती आहे मार्जिन सहित आपल्याला पकडायचे, प्लस अर्धा इंच पकडला तरीही चालेल. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित घ्यायची आहे. तर बघा इथं किती आले, 10 असेल तर 10.5 घ्यायची. बघा छातीची घडी मी 2 पद्धतीने दाखवते. बघा हे मार्जिन सकट आपल्याला हुकाच्या पट्टीकडून पूर्ण छाती अशी मोजून घ्यायची. बघा म्हणजे आपल्याला आहे तेवढीच आपल्याला घडी टाकायची, किंवा मी अशा पद्धतीने घेते. बघा दोन्ही पद्धतीने छातीची घडी मी तुम्हाला कशी घ्यायची ते दाखवत आहे. बघा असं एकदम ताणून ब्लाऊज घ्यायचं आहे व्यवस्थित, पूर्ण काजपट्टीपासून पूर्ण बटनपट्टीपर्यंत असं व्यवस्थित घ्यायचं आहे. तर बघा इथं पूर्ण छाती आपली किती आलेली आहे बघा, 41 आले. 1 2 3 गेले किती 38 आले. 38चा चौथा भाग किती 9.5 प्लस 1.5 इंच शिलाई म्हणजे टोटल आपली घडी कितीची येणार आहे, 11ची येणार आहे. म्हणजे आपलं ब्लाऊज किती आहे 38 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. तर बघा बाहीचं माप कसं घ्यायचं बघा, बरोबर इथून इथं घ्यायचं आणि मी बाहीत 1.5 इंच मार्जिन वाढवते. बघा दंडगेर असा मोजून घ्यायचा आहे. तर बघा आपल्याला जितकी घडी आपली 11ची घडी आहे, 38 साईज आहे, तर आपल्याला 2.5 इंच पफ घ्यायचं आहे. म्हणजे 11 आणि प्लस 2.5 12 13 13.5ची टोटल मी अशी घडी घेणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला प्रॉपर 13.5 इंच किंवा तुमची जितकी असेल तितकी घडी आपल्याला प्रॉपर अशी घेऊन घ्यायची आहे, म्हणजे कपडा वेस्ट आपला जाणार नाही. हे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर बघा फ्रंट फक्त भाग मी कसा कटिंग करायचा ते तर तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा बंद बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची आहे. अगोदर खालच्या साईडनं 1 इंच सोडायचं, तर ते का सोडायचं ते तुम्हाला पुढे कळेल. आणि अशी एक लाईन मारून घेते. बघा उंची किती आहे आपली 15 उंची घ्यायची आहे आणि अशी एक लाईन मारून घ्यायची आहे. इतकी सोपी पद्धत प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगची आहे की तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग दाखवत आहे. बघा इथं 5.25 किंवा 5.5 तुमचं जितकी असेल शोल्डर तितकी घ्यायची आहे. बघा इथं मी 5.5 आपली शोल्डर घेतलेली आहे. मुंडासुद्धा 5.5 इंचच आपल्याला घ्यायचा आहे. तर बघा इथून तिरकं 1 इंच घेऊन अशा पद्धतीने गळ्याला मुंड्याला आकार देऊन मी घेतलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही गळारुंदी 2 आहे. बघा पुढील गळाची उंची आपली किती आहे 7 आहे. तर 7चा मी एक बॉक्स तयार करून असा घेतलेला आहे. आणि बघा व्यवस्थित असा गोल गळ्याला मी इथं आकार देऊन घेणार आहे. बघा अशा पद्धतीने गोल गळ्याला इथं आकार देऊन घेतलेला आहे. तर बरोबर शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे. इथं टक्स पॉईंट 10.5 वरती मी दिलेला आहे आणि आत 4.25 इंच किंवा 4 इंच मी घेतलेलं आहे. कारण इथं आपले आय हुक पट्टी पुढच्या बाजूला येणार आहे. तिथून खाली अशी एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीने. बघा आता थोडासा कपडा फिरवून घेते. बघा इथं टक्स पॉईंट किती घ्यायचं आहे 2.5 इंचाचा टक्स पॉईंट इथं मी घेतलेला आहे. 38 साईजसाठी 2.5 इंच ठीक आहे. बघा थोडासा कपडा फिरवून घेते आणि अशा पद्धतीने मी बरोबर असा प्रॉपर प्रिन्सला आकार देऊन घेत आहे. बघू शकता अशा पद्धतीने अगोदर डॉट डॉट करते, नंतर डार्क लाईन ओढून घेते. बघा आता प्रिन्स इथं पफला टक्स काढताना बघा अशा पद्धतीने जरी केला तरीही चालेल, किंवा असा जरी आकार प्रिन्सेसला दिला हा तरीही चालेल. अशा 2 पद्धतीने मी कटिंग करते. तुम्हाला जो आवडेल तो आकार तुम्ही कटिंग करायचा आहे. तर बघा आपली प्रॉपर छातीची घडी किती आहे 11 प्लस त्याच्या पुढं इथले 2.5 इंच इथं घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आणि इथला 1 इंच इकडे घ्यायचं आहे. इथं पण छातीची घडी किती आपली 11 आणि 1 इंच 12 असं घेतलेलं आहे. आता हे दोन्ही पॉईंट असे व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. बघू शकता या पद्धतीने.
बघा अशा दोन्ही प्रकारचे मी आकार दिले. दोन्ही आकारही मी कठोर प्रिन्सेस कटचं ब्लाऊज स्टिच करून बघितलेले. अगदी खूप सुंदर असं आपलं बसतं. बघा हे खाली पॉईंट असे वाढवून घ्यायचे आहेत. हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा, प्लस हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा. कारण हे जो आपला मधला टक्स आपण मारतो तो मारल्यानंतर हे दोन्ही पॉईंट अगदी व्यवस्थित येतात. बघा आपण जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवर प्रॉपर असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे तुम्हाला मी इथं डिटेल व्यवस्थित दाखवलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग केलं तर आयुष्यभर कटिंग विसरणार नाही. या दोन्ही प्रकारे पफला आकार देऊन जरी तुम्ही कटिंग केलं तरी आपले प्रिन्सचा जो आपला कटोरा आहे तो अगदी परफेक्ट असा बसणारच आहे. कारण मी अशा पद्धतीने बरीचशीच ब्लाऊज शिवलेली आहेत. तर बघू शकताय. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बघा बघू शकताय अगदी सुंदर असा आपला कटोरा प्रिन्सेस कट कटिंग झालेला आहे. तर आपल्याला ही जी बंद बाजू आहे पुढच्या साईडची आयहुकची ती आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. कारण आपली काज बटन पट्टी पुढच्या बाजूला येणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं ओपन करून घेतलेली आहे. बघा आता हे प्रॉपर असं आपल्याला इथं मी उलटी सवची बाजू बघून प्रॉपर असं शिल्लक जो कपडा राहिलेला आहे त्या कपड्यात अशी घडी फोल्ड करून घेतलेला आहे. आणि बघा याच्यावरती जसं ॲडजस्ट होईल तसं आपल्याला इथं प्रिन्सचा कटोरा आणि साईडचा भाग ठेवून घ्यायचा आहे. आणि फक्त अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा सोडत व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने कसं ॲडजस्ट होतं अगदी कमी कपड्यात. कारण पूर्ण ब्लाऊज हा आरीवर्कमध्ये केलेला आहे. तयार रेडीमेड आपल्या ब्लाऊजला आरीवर्क आहे तर त्याच्यात आपल्याला ॲडजस्टमेंट करून कपडा शिवावा लागतो. बघा अशा पद्धतीने मी ठेवून घेतला आहे. आणि आहे असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. बस फक्त इतकंच. अगदी प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करण्याची माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड करणार नाही कारण स्टिचिंगचे मी बरेचसेच व्हिडिओ ऑलरेडीच आपल्या चॅनलवरती